व्हिडिओ कन्सल्टेशन, कारण तिथं तुमची फसवेगिरी होते. कारण की तुम्हाला 10 पैकी 8 पेशंट कुठं ना कुठं फसून येतात. अशी तुमच्या मनामध्ये भीती असते आणि म्हणून तुम्ही काय करता. नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून किंवा वर्षापासून मी तुमच्यासाठी जीव तोडून मी मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो आणि नेहमी तुम्हाला मी सांगत आलेलो आहे की लैंगिक समस्या असल्या तर घाबरण्याचं कारण नाही. कुठूनही ऑनलाईन औषधी मागवण्याचं काम करू नका, कारण तिथं तुमची फसवेगिरी होते. कारण की तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंग मिळत नाही आणि प्रॉपर सायंटिफिक औषध पण मिळत. आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे की लोकांची फसवणूक झाली नाही पाहिजे, म्हणून त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच विषयावर आज मी तुम्हाला माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, मी डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी सेक्स एज्युकेशन अँड काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा, जेणेकरून माझ्या या व्हिडिओचा त्यांना पण तुमच्या मार्फत काही ना काही बेनिफिट मिळाला पाहिजे. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की माझ्याकडं क्लिनिकला येणारे जे पेशंट असतात, 10 पैकी 8 पेशंट कुठं ना कुठं फसून येतात आणि ते फसल्यानंतर काय करतात की माझ्यावर पण पूर्ण विश्वास ठेवत नाही. त्यांना वाटतं की आपण बंधू डॉक्टर आहे का. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला लैंगिक समस्या उद्भवतात तर तेव्हा तुमचा एक सोपा मार्ग असतो की ऑनलाईन औषधी मागवायचं. कारण की तुम्हाला क्लिनिकला येण्यासाठी तुम्हाला संकोच वाटतं किंवा लाज वाटते किंवा शरम वाटते किंवा तुम्हाला भीती वाटते आणि त्याच्यामुळे आपल्याला कोणी बघेल का, आपल्या शहरामध्ये तिथं 2 लोक भेटतील का, अशी तुमच्या मनामध्ये भीती असते. आणि म्हणून तुम्ही काय करता, ऑनलाईन औषधी मागून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करता. आणि मित्रांनो, मी माझ्या डोळ्यांनी रोजचं बघतो की कितीतरी पेशंट आज या मार्गावर जातात आणि आपल्या स्वतःची फसवणूक करून घेतात. पण आता याचं सोल्युशन मी माझ्या क्लिनिकमधून तुम्हाला देत आहे की आता तुम्हाला कुठेही ऑनलाईन औषध मागवण्याची गरज नाही. आणि जर कुठेही तुम्ही ऑनलाईन औषध मागवत असाल तर त्यांना व्हिडिओ कॉल करा. तिथं डॉक्टर आहेत का, डॉक्टरांचा सेटअप आहे का, आणि ते जे तुमच्याशी बोलत आहेत ते डॉक्टर आहेत का आणि त्यांच्याकडे डिग्री आहे का, हे पण बघणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यानंतरच तुम्ही औषध मागवा. पण असं शक्य नसतं, कारण की मॅक्झिमम जे ऑनलाईन औषधी पाठवणारे लोक असतात, एकतर जिथं तुम्ही प्रोनोकॉपी बघता तिथं हे यांचे ॲड असते, किंवा जेव्हा तुम्ही रील बघता तेव्हा रील त्यांचे भरपूर येतात, इतके तुम्हाला रील पाठवतात. कुठे ना कुठे कोणता ना कोणता माणूस नक्कीच फसण्याचा स्वतःहून प्रयत्न करत असतो. तिसरी गोष्ट, केव्हा तुम्ही गुगल सर्च वगैरे केला, काही तुम्ही जर स्मॉल पेनिस किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असं टाईप केलं, त्यांच्या जाहिराती तुम्हाला दिसतात. आणि या जाहिरातीचा भडका इतका असतो की कुठे ना कुठं तुमची फसवणूक होऊनच जाते. तर मित्रांनो, असं न करता जर तुम्हाला प्रॉपर तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन पाहिजे, प्रॉपर तुम्हाला सल्ला पाहिजे, प्रॉपर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर आता माझ्या क्लिनिकला मी चालू केलेलं आहे व्हिडिओ कन्सल्टेशन. काहीच नाही करायचं, तुम्हाला जे स्क्रीनवर तुम्हाला फोन नंबर दिसतो आहे त्या फोनवर फोन करा. माझी 500 रुपये कन्सल्टिंग फी आहे, ती फी भरा आणि इमिजिएट 2 मिनटानंतर तुम्ही व्हिडिओ कॉल करा. तर माझा पर्सनल नंबर ते देतील माझे असिस्टंट, आणि माझ्यावर व्हिडिओ कॉल करून माझ्याशी संपर्क करा. कुठेही तुम्ही बसलेला असला तरी तुम्ही माझ्याशी संपर्कामध्ये येता. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला जे काही बोलायचं आहे, जे काही तुम्हाला दाखवायचं आहे, की जे काही तुम्हाला डिस्कशन करायचं आहे ते आपण व्हिडिओद्वारा डिस्कशन करूया, प्रॉपर निदान करूया आणि त्यानंतर प्रॉपर आपण जे काही ट्रीटमेंट आमचा प्लॅन असतो, काउन्सिलिंग व ट्रीटमेंट याच्या मार्गाने आपण जाऊया आणि आपल्या लैंगिक समस्या घर बसल्या आपण सुरळीत करण्याचा आपण प्रयत्न करूया. तर मित्रांनो, आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा फसण्याची गरज नाही. आता जर तुम्हाला काही लैंगिक आयुष्यामध्ये कोणतेही आजार असतील, घर बसल्या माझ्या व्हिडिओ कन्सल्टेशन कॉलशी जोडून माझ्याशी चर्चा करून तुम्ही घर बसल्या हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. धन्यवाद मित्रांनो.